नमस्कार मित्रांनो, पाणी असो पाऊस असो किती हवा असो, परंतु मराठा कधीही थांबला नाही आणि कधीही थांबणार नाही। आज अंतरवाली सराटी या ठिकाणी जाण्याकरता मराठा बांधव या ठिकाणी निघालेले आहेत। आज आम्ही शेनगाव या ठिकाणी निघालेलो आहोत, म्हणजे तालुका जिल्हा हिंगोली, आणि जे काही गाव आहे ते खोडके शेगाव आलेलो आहोत। मराठा बांधव सोबत आहेत। काय सांगसाल दादा मराठ्याच्या संदर्भात आणि मराठ्याच्या पाठीमागे किंवा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोणीही नव्हतं असं बोलणाऱ्या लोकांसाठी काय सांगसाल? खरं तर मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाचं आणि मराठा समाजाचं भूषण आहेतच, पण त्याचबरोबर जो मराठा समाजाला हक्कासाठी, आपल्या मराठाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी जी लढाई चालू आहे, या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं सर्वच मराठा समाज दादाच्या पाठीमागे आहे आणि कुठेही कमी नाही। जरी काही लोकांना वाटत असेल की मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत आता लोक राहिली नाहीत, पण ही त्यांची दिशाभूल करण्याची जी योजना आहे ती मराठा समाज नक्कीच मोडीत काढेल आणि लाखोच्या संख्येने लोक अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि लोक रस्त्याने जात आहेत आणि निघालेले आहेत। कारण प्रत्येक मराठा समाजातल्या प्रत्येक माणसाला आपल्या मुलाचं भविष्य हे उज्ज्वल करायचं आहे आणि जर भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर त्याला नितांत मराठा आरक्षणाची गरज आहे आणि मराठा आरक्षणाच्या गरजेबरोबरच ज्या शिक्षणाच्या सवलती आहेत त्या आमच्या मुलांना मिळाव्यात यासाठी सर्व समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि सोबत राहील आणि शेवटपर्यंत जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत राहील। आपल्यासोबत तांबेले सर आहेत, उपोषण करते, त्यांच्या संदर्भात याच्या संदर्भात काय सांगाल तांबेले साहेब? यांच्या संदर्भात म्हणजे असं आहे की आज जी दादांनी ही महाबैठक आयोजित केलेली आहे, ही महाबैठक नसून हे एक या बैठकीचं स्वरूप हे महासभेत असणार आहे। कारण की आत्ताच जे कालपासूनच जे आम्ही बातम्या बघतोय, कालपासून जे आम्हाला जे निरोप येतात की कालपासूनच जवळपास अंतरवाली जाम झालेली आहे। आज सध्याची आताची परिस्थिती अशी आहे की वडीगोद्रीपासून अंतरवालीपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे, म्हणजे एवढी भयानक ही बैठक होणार आहे। आणि याचं रुद्ररूप सरकारला इथं 2 महिन्यात म्हणजे 29 ऑगस्टला मराठा काय असेल आणि मराठीची ताकद काय ही यांना 29 ऑगस्टला सरकारला कळेल आणि आम्ही ती 100% दाखवून देणार। बरोबर आहे। आणि एकंदरीत आपल्या गावातून किंवा आपल्या भागातून किती लोक निघालेले साधारण? आपल्या जवळपास शेनगाव तालुक्यामधून आज जवळपास 17 ते 18 गाड्या नुसत्या शेनगाव तालुक्यामधून निघलेल्या आहेत, नुसत्या शेनगाव तालुक्यामध्ये। आणि हिंगोली जिल्ह्याचा विचार केला जवळपास 250 ते 300 जवळपास 400 चे वाहनं ही आपल्या हिंगोली जिल्ह्यामधून निघलेली आहेत। समाजाला काय सांगाल, काय आवाहन करसाल? समाजाला एकच आवाहन करीन की आतापर्यंत आपण प्रत्येक राजकीय पक्षाला नेत्याला मोठे केले, आता फक्त आपल्यावर वेळ आलेली आहे। त्यामुळे कोणताच राजकीय पक्ष आणि नेता आपल्यासाठी नाही, त्यामुळे जात मोठी करण्यासाठी आणि आपल्या लेकराबाळाला न्याय करण्यासाठी फक्त जातीसाठी एक व्हा, बस एवढे समाजासाठी सांगेल। मनोजदादा जरांगे यांचं जे काही उद्दिष्ट आहे ओबीसीतून आरक्षण मिळावं, याच्यासाठी सरकार काय बघेल, कशा पद्धतीने हाताळल्या जाईल? याच्यामध्ये हाताळल्या जाईल म्हणजे जवळपास असं एक सरकारने त्यावेळेस एक असं आदरणीय मनोजदादांना सांगितलं होतं की एक जरी कुणबी नोंद सापडली तरी आम्ही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ, आणि हे त्याला द्यावं लागते। आता जवळपास 8 ते 8.5 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, मग हे सरकार कशामुळे तिथे काय करते? त्याच्यामुळेच हा जो लढा चालू केला आहे दादांनी, आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही एका नोंदीवर आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देणार होते, आता तर आमच्या 8-8 लाख नोंदी सापडल्यात, मग तुम्ही कशामुळे देत नाही? फक्त हे चालढकल कुठेतरी हे सरकार मराठ्यांना खेळवून ही चालढकल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। त्याच्यामुळे यांना जाब विचारण्यासाठी 29 ऑगस्ट हा आता शेवटचा आणि अंतिम लढाई असणार आहे आणि अंतिम उपोषण दादाचं असणार आहे। आणि हे उपोषण इतकं भयानक राहणार आहे, त्याच्यामध्ये जसं अंतरावरी सामूहिक आमरण उपोषण झालं होतं, तर आजच्या बैठकीत आम्ही जे उपोषण करत आहोत त्या महाराष्ट्रामध्ये जे अंतरावरी सराटीमध्ये 200 उपोषण करते बसलो, आम्ही दादाला विनंती करणार आहे की तुमचा एकट्याचा जीव जाळायचा नाही, आम्ही पण तुमच्यासोबत मुंबईमध्ये 29 पासून आम्हाला उपोषणाला बसणार। कारण की समाजासाठी एक आदरणीय मनोजदादा एकट्याचं रक्त आम्ही सांडू देणार नाही आणि मनोजदादा जीव आम्ही या सागरचे बळी या समाजासाठी आम्ही जाऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही स्वतः रक्त सांडू, पण आदरणीय मनोजदादासोबत शेवटच्या श्वासापर्यंत लढू। हे होते आपल्यासोबत उपोषण करते आणि अंतरवाली सराटी या ठिकाणी निघालेलं मराठा बांधव, तसेच इतर गावातून सुद्धा मोठ्या संख्येने मराठा बांधव निघालेले आहेत। आणि पाणी असो पाऊस असो, मराठा कधीही थांबला नाही आणि कधीही थांबणार नाही। मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे निश्चितच समाज आहे आणि मराठा समाजाला सुद्धा आवाहन करतो, आपण जर घरी असाल तर आपण सुद्धा अंतरवालीच्या दिशेने निघावं अशी एक विनंती करतो। जय शिवराय।